क्लासेस अनेकांना परवडत नाहीत कारण फीज खूप जास्त असतात. तर क्लासेस शिवाय अभ्यास होऊ शकतो का? सुरुवातीला जे आपण जर पेशन्स ठेवले, व्यवस्थित सिलेबस बघून आयडेंटिफाय केला आणि व्यवस्थित जर रेफरन्स व्यवस्थित वाचले ना, क्लास वगैरे काही करायची गरज नाही. कारण मग हे टाइमपास करतात 1 वर्ष. पुण्यात राहणं कठीण होत चाललंय आजकाल असं म्हणलं जातंय, कारण खर्च खूप वाढत आहेत. खर्च खूप होतो. जवळजवळ एकाच्या ॲन्युअल माझं 15,000 ते 16,000 रुपये खर्च होतो. मग असं म्हणून सगळ्यांनीच स्पर्धा परीक्षा बंद केली तर चांगला ऑफिसर होणं म्हणजे कठीण होणार. रिव्हिजन करायचा प्रयत्न करतो, कारण की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्हाला जे ॲटलिस्ट जे फ्रेशर्स आहेत त्यांना येतो की रिव्हिजन कमी पडतं. कारण नुसतं अभ्यास करत राहिलं तर ते पण डोक्याच्या वर जातं. त्याच्यामुळे मग ते तर माइंडसेटच असतोच, कारण प्रत्येकानं कोणाला एवढी 7-8 वर्ष द्यायची नसतात इथे. जेव्हा MPSC आणि UPSC मधून मुलं अधिकारी होतात त्यावेळी काही मोजके चेहरे आपल्यासमोर येतात, पण या एका पोस्टसाठी हजारो विद्यार्थ्यांनी तयारी केलेली असते. एक विद्यार्थी ते अधिकारी या प्रवासादरम्यान नेमकं काय घडतं, या विद्यार्थ्यांसमोर नेमके काय प्रश्न असतात, चला आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. नमस्कार, मी नीलम पवार आणि तुम्ही पाहताय लोकसत्ता लाईव्ह. स्पर्धा परीक्षांची तयारी कधी सुरू केली? मी 2023 पासून जेव्हा मी माझं UG लास्ट इयरला होतो तेव्हापासून मला एक थॉट आला, म्हणजे काहीतरी थोडं वेगळं काहीतरी करायचे. सो त्यासाठी 2023 पासून माझ्या सिनियर तर ऑलरेडी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहेत, त्यांना विचारलो मी नक्की करू काय, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. त्यांनी म्हणले तेव्हा यू कॅन ट्राय UPSC. तेव्हापासून 2023 पासून चालू केलं. मी BS ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर भैरवडीमधनं केले आणि आता मी मास्टर्स करतोय कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेमधनं. ओके. मी माझे UG जे आहे ना ते 25 जूनमध्ये झाली. मग अगोदरपासूनच आपण MPSC करायचं होतं, पण प्रॉपर इन्फॉर्मेशन नव्हती. इन्फॉर्मेशन घेतली, नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इथं जॉईन केला पुण्याला क्लास. आता 1.5 वर्ष कंप्लीट झालेले. इन्फॉर्मेशन कुठून मिळाली, म्हणजे काय माहिती झालं? म्हणजे कसं आता स्वतःला काही ना करण्याची आवड असते, मग आपण कसं पण इन्फॉर्मेशन घेतो, म्हणजे यूट्यूबहून वगैरे. म्हणजे आता सिनियर जे विद्यार्थी असतात ग्रॅज्युएशनला त्यांना विचारायचं काय असते, किती वेळ लागते, कसं असते असं. तुमच्या आईवडिलांचा तुमच्या डिसिजनमध्ये सपोर्ट होता का, आणि या क्षेत्रात येताना तुम्ही काही म्हणजे टाईम लिमिट असं सेट केलं आहे का? म्हणजे डेली रुटीन म्हणजे आता आम्ही 7 वाजता लायब्ररीला येतो. सो नियरली अबाउट 9 साडेनऊपर्यंत ब्रेकफास्टची ब्रेक घेतो. देन दुपारी 1 ते 1:30 परत लंच ब्रेक, आणि संध्याकाळी 10:30 परत संध्याकाळी 8:30-9 संध्याकाळचे जेवण, आणि 10:30 रूमला असतो. आणि घरच्यांना कॉल करणं म्हणजे हप्त्यातनं 2-3 वेळा होतो घरच्यांसोबत कॉल. काय बोलणं होतं? काय बोलणं, त्यांचा पहिलाच प्रश्न असतो, जेवलास का, खाल्लास का. आम्ही पण हो म्हणतो, भले मेसचे जेवण कसं पण असतं ते पण हो म्हणावं लागतं. आणि नंतर शेवटचे प्रश्न असतो, अभ्यास कसं चाललंय. आणि क्लासेस अनेकांना परवडत नाहीत कारण फीज खूप जास्त असतात. तर क्लासेस शिवाय अभ्यास होऊ शकतो का? म्हणजे तसं नाही मॅडम, आता प्रत्येकांची लर्निंग जो कॅपॅसिटी असतो, तो ग्रॅस्पिंग कॅपॅसिटी असतो, ती वेगळा असू शकतो. काही जणांना ऑफलाईन ओके वाटतो, काही जणांना ऑनलाईन वेगळं वाटतं. जो पूर्ण अटेंटिव्ह आहेत, जो ती स्वतःवर कंट्रोल आहे, दे आर ओके विथ ऑनलाईन. असं नाही की सगळ्यांना क्लासेस परवडत नाही, हे बरोबर आहे. पण आता आपली महाराष्ट्रात मल्टिपल एक्झाम्स आहेत, सारथी, बार्टी, टाटी. सो असं देऊन घेऊ शकता. माझं म्हणणं, क्लासला 1 वर्ष किंवा 2 वर्ष क्लास केला ना, तुम्हाला डायरेक्शन भेटून जातं की अभ्यास कसा केला पाहिजे. आणि सपोज तुम्ही क्लास केला, फक्त एकच रिसोर्सला स्टिक राहिलं, तेव्हा सपोज एक अटेम्प्टमध्ये तुमची चुकी झाली, तेव्हा तुम्हाला लेस करायला बरं पडते, बाबा नक्की माझं चुकलं काय. सो क्लास सोडून मल्टिपल रिसोर्स घेतलो, मल्टिपल त्याचं एक ऐकलो, ह्याचं एक ऐकलो, नंतर आपल्याला कळणार नाही कुठनं काय चुकलं. सो कॉज, जो मेन चुकीचं कॉज आहे ते फाइंड आउट करण्यासाठी क्लास वगैरे काहीतरी डायरेक्शन लागतं. मॅडम, मला तर असं वाटतं आता माझं 1 वर्ष कंप्लीट झालं क्लास वगैरे काही करण्याची गरज नाही. सुरुवातीला जे आपण जर पेशन्स ठेवले, व्यवस्थित सिलेबस बघून आयडेंटिफाय केला आणि व्यवस्थित जर रेफरन्स व्यवस्थित वाचले ना, क्लास वगैरे काही करायची गरज नाही. कारण मग हे टाइमपास करतात 1 वर्ष, प्रॉपर सिलेबस घेत नाही, ते सुट्ट्या दे हे दे, आपला 1-1.5 वर्ष याच्यात निघून जातं. असं आता आपण प्रॉपर सिलेबस अंडरस्टँड केला तर बरोबर 6 महिन्यात सिलेबस संपवतोय. आणि 1-2 अटेम्प्ट दिलं की, म्हणजे जे आता आम्ही रेग्युलर क्लास केलेले आहेत आणि कोण सेल्फ स्टडी केलेले आहेत आता मित्र, ते आमच्यापेक्षा 4-5 मार्कांपुढे, त्यांना जास्त अंडरस्टँडिंग आलेली आहे.
म्हणजे असं मला तर वाटते काही क्लास, पण पेशन्स जर ठेवून केलं तर क्लास करण्याची गरज नाही. आपल्याला जर एक प्रॉपर मेंटर असला तर क्लास वगैरे करण्याची काही गरज नसते. आपण त्यांच्याकडून सगळं माहिती वगैरे घेऊ शकतो. पण जर मग मेंटर नसला तर आपण क्लास वगैरे करायला हरकत नाही. आणि क्लासेसचे ऑप्शन असे म्हणजे ऑफलाईनच करायला पाहिजे असं काय हे नसतं. ऑनलाईन पण बऱ्यापैकी चीप ऑप्शन अवेलेबल आहे, तर आपण तिथून पण करू शकतो. आता मेंटॉरचा तुम्ही उल्लेख केला, पण कोण मेंटॉर असू शकतो? हां, मग ज्यांनी परीक्षेचा ज्यांना अनुभव आहे, ज्यांनी मेन्स वगैरे इंटरव्ह्यू वगैरे दिलेले आहेत, तर तसे बरेच पेड मेंटरशिप पण भेटतात म्हणजे आहेत मार्केटमध्ये अवेलेबल. किंवा मग कोणी आपल्या ओळखीच्या भावाचा मित्र अधिकारी वगैरे वगैरे झालेला जे असतात. असतात किंवा लॅबमध्ये कोणी मैत्री झालेली, त्यांना पण जर ते मदत त्यांचं बिहेवियर तसं असेल तर ते आपल्याला गाईड करतात. आणि आपण जर त्यांच्या प्रकारे चाललो तर आपला निश्चितपणे म्हणजे आपलं परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो असं मला वाटतं. अलीकडं आंदोलनं वाढत आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांची, तर त्यामागं कारणं काय आहेत आणि आयोगाकडनं काय अपेक्षा आहेत? आयोगाकडनं बाकी काय नाही आहे अपेक्षा, तर टाईमली ॲड काढावं. सो काढलेलं ॲडना एक प्रॉपर प्रोपोर्शनेट ठेवून ते ॲड भरून घ्यावं, एवढंच आहे. कसं आहे, पोरं सगळी सोडून जो त्यांचं लाईफचे जो प्रोडक्टिव्ह एज असतो, आय मीन की 22 ते तुम्ही धरा 28पर्यंत 28, पोरं कसं कॉम्पिटेटिव्हच्या मागं लागतात. कारण की बाबा सारखं आता माझं ॲग्री ग्रॅज्युएट, मी सांग आमचीमध्ये आता ॲग्रिकल्चरची एकदा ॲड निघाली बरोबर 3 ते 4 वर्ष लागतो ॲड निघायला. आणि महाराष्ट्रात नियरली अबाउट 40% जो ॲग्रीचं जागा आहे ती अजून मोकळा आहेत. की कृषी सहाय्यक असू दे, तालुका कृषी अधिकारी असू दे, कृषी उपसंचालक असू दे. सो त्यासाठी टाईमला ॲड करणं आणि टाईमला रिक्रूट करणं हे मस्ट आहे. मॅडम मला काय वाटते माहिती आहे का, जसं UPSC आहे ना, UPSCचं कसे असते एकदम अप टू डेट कार्यक्रम, तसं स्टेट लेवलला नाही. प्रत्येक म्हणजे कसं एक्झाम प्री झाली, मेनचा तारीख येणार नाही, रिझल्ट लागणार नाही, नुसतं गोंधळून म्हणजे इकडे दिवस जाणार, पोराला अभ्यास करायचं नाही कळणार, हे लेंदी प्रोसेस हे तेवढं म्हणजे. आणि त्याच्यानंतर कसं आता सरळ सेवेचे एक्झाम असतात, त्याच्यात काही घोटाळा होणं, हे म्हणजे कसं आपण येतो आधी मिडल क्लास ह्याच्यातून माणूस म्हणजे विद्यार्थी खचून जातो. सगळ्याचा अभ्यास करणाऱ्या मुलांवर परिणाम. हां. आणि त्याच्यामधून काय सरकार हे असं फ्री योजना वगैरे देतात. फ्री योजना दिल्यामुळं ते सगळा खर्च तिकडं जाते. मग इकडं कसं प्री मेन्स पोरग पास सहित होऊन इंटरव्ह्यू देऊन पण त्यांची जॉईनिंग होत नाही. मग ते कसं तिकडं खर्च गेल्यामुळं हे इकडं म्हणजे 1-1.5 वर्षाचे ह्यांची पेमेंट तिकडं दिली आणि असं हे इनडायरेक्ट म्हणजे ते पण आम्हाला आता अभ्यास करायला कळालं बाबा हे असं होते हे तसं होतं. आता अलीकडं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण पण वाढलंय, अलीकडं हे जास्त ऐकायला मिळतंय. तर स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी काय करता, किंवा मानसिक आरोग्याबद्दल तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये वगैरे चर्चा होते का? तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रांबरोबर बसता त्यावेळी काय चर्चा होते, आणि जर गरज असेलच तर तुम्ही त्याबद्दल कुणाला विचारता, कुणाचं मार्गदर्शन घेता? पण पहिला स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी आधी आपल्याला फर्स्ट जो आपली लाईफ डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये मेडिटेशन आणि जो थोडा बहुत एक्सरसाइज ती मस्ट आहे ती. आणि त्यानंतर ट्रेस कधी येतो तेव्हा आपण ऑप्शन एक सिंगल सेट करतो. सो ट्रेस डायव्हर्सिफाय करण्यासाठी मल्टिपल ऑप्शन ठेवायचं. सपोज माझा ऑप्शन UPSC करायचं आहे, B स्टेट सर्व्हिस, C कोणतं तरी प्रायव्हेट कंपनी. सो असं मल्टिपल हे करायची. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतो लय स्ट्रेस आले बाबा जिंदगीत, तेव्हा घरच्यांसोबत एकदा कॉल करून बोलायची. तेव्हा ज्यांचा स्वर असतो ना बोलताना, ज्यांचा जो अपेक्षा असतो, तेव्हा आपल्याला ते स्ट्रेस रिलीफ होऊन जातं. आता वाढतं वय आणि लग्न या समीकरणाकडे तुम्ही कसं बघता? मॅडम, प्रत्येक जो अस्पिरंट आहे त्यांनी आधीच प्री डिसाईड करायला पाहिजे आधीच, म्हणजे क्षेत्रात उतरण्याच्या आधीच. सपोज आता माझं वय आता 23-24 आहे, मी आता कधीपर्यंत करणार, मॅक्स 3 वर्ष. 3 वर्षानंतर झालं तर बरं, क्योंकि 3 वर्ष असं पण नाही की बाबा टाईमपास करायचं. 3 वर्ष आपली जो मनापासून द्यायची 3 वर्ष द्यायची. त्यानंतर नाही झालं तर आमची नशीब नाही म्हणायचे. आणि दुसरं अल्टरनेटिव्ह ऑप्शन प्लस लग्न वगैरे जो घरच्यांसोबत हे ती करायची. प्लॅन बी साठी नवीन स्किल सेट काही शिकून घ्यावे असं काय आहे का डोक्यात, किंवा तुम्ही त्या दृष्टीनं काय प्रयत्न करता का? मॅडम, आता मी प्लॅन बी मस्ट अल्टरनेट हे असं आहे जो तुम्ही UG करताय और तुम्ही जो PG करताय. तो आता आजकालची पोरांचे ट्रेंड नवीन चालू झाले, 12वीत येत नाही आणि कॉम्पिटेटिव्ह चालू करतात. जो बेसिक फाउंडेशन आहे
12th प्लस त्यांची UG तेही परफेक्ट झालं तर प्लॅन बी करायला वेगळ्या स्किल्स रिक्वायर्डच लागत नाही. असं नाही की सपोज आता IT वाले त्यांचं नीट प्रॉपर कोडिंग झाला UGमध्ये, त्यांना इथं नवीन स्किल करायची गरज नाही. सपोज आम्ही ॲग्रिकल्चरवाले, आमची जो स्किल रिक्वायरमेंट आहे मार्केटिंग असू जो कम्युनिकेशन आहे ते आमची प्रॉपर UGमध्ये डेव्हलप झालं, आम्ही UG प्रॉपर केलं तर एक्स्ट्रा प्लॅन बीसाठी काही स्किल असं रिक्वायर्ड नाही. पण आता कसं आहे ChatGPT थोडं बहुत कॉम्पिटेटिव्हनेस वाढले, त्यासाठी टाईम टू टाईम अपग्रेडेशन थोडं मस्ट आहे. मी ॲग्री करून मी बँकेत जॉबला होतो 6 महिने HDFCमध्ये, मग ते क्विट केला आणि इकडे आलो तर तो एक्सपिरियन्स एक आहे. आणि प्लस दुसरं जर काही मी बघायला गेलो तर ॲग्रिकल्चर कमोडिटीजमध्ये आमच्याकडे एक्सपोर्टला खूप स्कोप आहे. जसं की बनाना वगैरे आमच्याकडे प्रोड्यूस होतं तर तिकडून आपण उत्तर भारतात एक्सपोर्टमध्ये करू शकतो किंवा गल्फ कंट्रीजमध्ये, तर त्याच्यात थोड्याशा कनेक्शन्स माहिती आहेत तर त्याच्यामध्ये आपण करू शकतो. चांगलं फ्युचर त्याच्यात पण आहे. तर तो एक माझा प्लॅन बी मी बनवलेला आहे. आणि जर ते नाही झालं एक्सपोर्टमध्ये तर मग बँकेत वापस ते जॉईन करू शकतो परत. स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी म्हणजे उमेदीचा काळ वाया घालवतात असा एक मतप्रवाह आहे. याबद्दल तुम्ही कसा विचार करता? खरोखर ते वेळ वाया घालवतात वगैरे असं असतं का? मॅडम आता प्रत्येकांची एक वेगळं त्या गोष्टीबद्दल परसेप्शन असू शकतो. माझं वेगळं, मग असं म्हणून सगळ्यांनीच स्पर्धा परीक्षा बंद केली तर चांगला ऑफिसर होणं म्हणजे कठीण होणार. मॅडम आता ह्या क्षेत्रात सगळेच विद्यार्थी आहेत, म्हणजे जे सिरियसनेस पण करणारे आहेत आणि जे अनसिरियस पण आहेत. म्हणजे बाबा घरी प्रॉपर्टी वगैरे आहे, येऊन 4-5 वर्ष घालायचे, नाही झाले म्हणून नंतर तिकडे जायचे, तसे पण विद्यार्थी आहेत. म्हणजे ते वेळ वाया घालणारे पण आहेत आणि सिरियस करणारे पण आहेत. पण आता ज्यांनी सिरियस करणार आहेत ते चांगल्या दृष्टिकोनातूनच बघणार, आणि जे असतंच आहेत मग त्यांच्यामुळे थोडंफार असं हे पण होणार ना, म्हणजे वगैरे टाईमपास आहे, काय होणार नाही, काय नाही असं. मला तर नाही वाटत की स्पर्धा परीक्षा करणं म्हणजे वेळ वाया घालवणं, उमेदीच्या टाईम वाया घालवणं असं काही नसतं. कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला खूप एक्सपोजर भेटतं. जसं की मी इथे आलो तिथं म्हणजे राज्यव्यवस्था शिकलो, अर्थशास्त्र, हे म्हणजे चांगले चांगले विषय आपण खूप एक्सपोजर भेटतं आपल्याला. सगळं आपण इथं व्यवस्थित आपण म्हणजे जर आपलं जिज्ञासू वृत्ती असली तर आपल्याला खूप गोष्टी इथे शिकायला भेटतात. आणि मी 1.5 वर्षापासून करतोय पण मी असं कधी ह्या अभ्यासक्रमाला बोर नाही झालेलो आहे. मला तरी असं वाटतं की स्पर्धा परीक्षा करणं म्हणजे वेळ वाया घालवणं काही नसतं. खूप गोष्टी आपण इथून शिकून जातो. जर नाही बी जर झालं तर आपण खूप गोष्टी शिकून जातो. पुण्यात राहणं कठीण होत चाललं आहे आजकाल असं म्हणलं जातं, कारण खर्च खूप वाढत आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल? मॅडम डेफिनेटली पुण्यात राहणं हे काही खर्च खूप होतो. जवळजवळ एकाचं याने ॲव्हरेज माझं 15,000 ते 16,000 रुपये खर्च होतो. सो ज्यांचे फॅमिलीमध्ये अफोर्ड करू शकतात त्यांच्यासाठी बेटर आहे. गव्हर्नमेंट पण मल्टिपल स्कीम आणल्यात. आता सारथीचं मागच्या वेळी जास्त होता रिक्रुटमेंट नंबर संख्या, आता रिड्यूस केल्यात. तर त्यामुळे पोरांची ह्याच्यावर थोडा बहुत एफेक्ट होऊ शकतो. मॅडम पुण्यात राहणं म्हणजे 1 वर्ष मॅनेज करू शकतो जेव्हा मिडल क्लासमधून आलेला आहे. 1 वर्षानंतर मॅनेज करू शकत नाही, कारण महिन्याला प्रत्येक महिन्यात 10,000 देणं काही जोक नाही, कारण आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. त्याच्यामुळे 1 वर्ष कंपल्सरी, पण 1 वर्ष सगळ्याचाच खर्च होतो. सगळे खाणं आणि हे असं आणि त्याच्यात 1 वर्ष नुसतं क्लासला लागतो. त्याच्यामुळं 1 वर्षानंतर अफोर्ड करू शकत नाही 1 वर्ष. मॅडम इथे महिन्याला कमीत कमी आपण काटकसर बी केली तरी 10-1,000 रुपये लागतात. तर ते आपल्याला तेवढं घरून म्हणजे विथ टाईम येणं खूप हे असं कधी कधी अडचण पण होऊन जाते. बट करतोय जसं तसं सस्टेन. आणि गव्हर्नमेंटची स्कीम होती महाज्योतीमध्ये, मला त्याच्यात 97% असून पण माझा नंबर नाही लागला, कारण की गव्हर्नमेंटने यावेळेस जागा कमी करून टाकलेल्या होत्या, त्याचे सीट्स कमी करून. 100पैकी 96. तर त्यांनी ते तेवढं बघावं, बघतं बस तेवढंच एक इच्छा. आता 3-4 वर्ष तरी झाली तुम्हाला अभ्यास करून, तर तुम्हाला अभ्यास करताना कोणत्या अडचणी येतात? सगळ्यात मेन अडचण ती तर म्हणजे एक्झामचीच आहे, कारण तिचा पॅटर्नच एवढा अनप्रेडिक्टेबल आहे, एस्पेशली प्रिलिम्सचा. तर तुम्ही जितकं कराल तितकं तुम्हाला कमीच वाटेल कधी पण. आणि ॲज सच तशी काही अडचण नाही. इट्स लाईक द मोर यू प्रॅक्टिस द मोर यू स्टे इन द फ्लो, तुम्ही तेवढं चांगलं करू शकता. आणि आता तुमच्यात जेव्हा गप्पा होतात विद्यार्थ्यांमध्ये, त्या काय असतात परीक्षा संदर्भात किंवा अभ्यास संदर्भात किंवा एकूणच या MPSC UPSC?
जेव्हा आम्ही जेवायला किंवा चहा वगैरे घ्यायला जातो तेव्हा आम्ही एकमेकांना थोडंसं क्वेश्चन्स विचारून रिव्हिजन करायचा प्रयत्न करतो, कारण की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्हाला म्हणजे ॲटलिस्ट जे फ्रेशर्स आहेत त्यांना येतो की रिव्हिजन कमी पडतं. की जसं तो म्हणाला किती केलं तरी पण कमीच पडतं, तसं कितीही रिवाईज केलं तरी पण ते एंड ऑफ द डे रिटेन व्हायला थोडा प्रॉब्लेम होतो. आणि तुम्ही मूवीज वगैरे बघता का, किंवा आता क्रिकेटची मॅच झाली तर क्रिकेट वगैरे बघता का? हे सगळं कसं अभ्यासातून त्याला वेळ कसं देता तुम्ही? आमची एव्हरी संडे टेस्ट असते, सो टेस्ट झाल्यावरती आम्ही असंच मूवीज वगैरे बघत बसतो. किंवा जसं आत्ता क्रिकेटची मॅच होती तर मग संध्याकाळी आम्ही क्रिकेटची मॅच, आता मी जसं घरी राहते तर मग घरच्यांसोबत बसून थोडंसं तेवढंच विरंगुळा चा टाईम मिळतो आणि तेच. मोस्टली असं दिवसाचा थोडा वेळ फ्री टाईम तरी असतोच आम्हाला. म्हणजे तो काढणं ॲक्च्युली महत्त्वाचं आहे, कारण नुसतं अभ्यास करत राहिलं तर ते पण डोक्याच्या वर जातं. तर आम्ही युजली फ्री टाईममध्ये मूवीज तर असतातच, मूवीज किंवा सिरीज, किंवा मित्र मिळून क्रिकेट खेळायला पण जातो कधी. आणि बाकी तर ॲज सच फेस्टिवल्स वगैरे, आता होळीच झाली नुकतीच तर तेव्हा मित्र मिळून होळी पण खेळलो, तर तेच एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून सुरू राहतं आमचं. आणि आईवडिलांशी काय बोलणं होतं? आता तुम्ही रोज अभ्यास करताय, दिवसभर अभ्यास करताय, घरी गेल्यानंतर आईवडील काय विचारतात किंवा तू त्यांना काय सांगतेस, काय एकूण काय बोलणं होतं? घरच्यांचा ॲक्च्युली मला खूप जास्त सपोर्ट आहे आणि घरी गेल्यावरती ते म्हणजे तेवढं विचारतात की दिवसभर काय केलं वगैरे वगैरे. मग 15-20 मिनिटांनी घरच्या गोष्टी सुरू होतात, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की मी नोटीस केलं आहे की त्याच्यामुळे मला अभ्यासाचं एवढं टेन्शन येत नाही. की ते म्हणजे रुटीनमधून थोडंसं रुटीनमधून थोडासा ब्रेक मिळतो, की ते जरी ओरडत असतील तरी पण ते ॲज अ क्वेश्चन ॲक्ट करतं की बाकीच्या गोष्टींचं टेन्शन येत नाही. मी हॉस्टेलाईट आहे, मी यवतमाळचा राहणार आहे. आणि युजली घरच्या गोष्टी म्हणजे रोज रात्री कॉल येतो घरून, किंवा नाही आला तर मी कॉल करतो 20 मिनटं अर्धा तास वगैरे. आई बाबा विचारतात रोजचं सकाळपासून काय काय केलं, जेवणात काय खाल्लं वगैरे ते असतं. आणि बाकीचं अशाच नातेवाईकांच्या गोष्टी, किंवा घरी काय सुरू आहे, घरचे कसे आहेत, माझे मित्र कसे आहेत. युजली दिनक्रमच डिस्कस होतो. लाईक असं वाटत नाही की घरापासून दूर आहोत. म्हणजे जे घरी बोलतो तेच इकडेच, फक्त कमी वेळात बोलतो. स्ट्रेस मॅनेज करता येतो का? किंवा मानसिक आरोग्यावर तुमच्यात चर्चा होते का? अरे खूप टेन्शन आलंय, मग काय करायचं वगैरे, असं काय होतं का? हो, टेन्शन तर येतं, साहजिक आहे. आणि मॅनेज करायला पण ॲज यू गो आम्ही शिकतोय, म्हणजे ॲज वी गो आम्ही शिकतोय. तर चर्चा होते, म्हणजे जर मला टेन्शन आलं तर मग मी ह्याला सांगेल, तो मला सांगेल, किंवा मी कोणाला सांगेल असं. तर बोलण्याने हेल्प होते आणि कळतं की आपण एकटे नाही आहोत, सगळ्यांनाच हे प्रॉब्लेम्स येत आहेत. किंवा आम्हाला जर कधी टेन्शन आलं तर आम्ही सरांशी पण जाऊन बोलतो, मग ते आम्हाला प्रॉपर गाईड करतात आणि ज्या गोष्टीचा प्रॉब्लेम येतो ती गोष्ट व्यवस्थित टॅकल करायला हेल्प करतात. स्ट्रेस तर आता स्पेशली माझ्यासाठी 2 प्रकारचा आहे, एक अकॅडमिक आहे आणि एक नॉन अकॅडमिक आहे, कारण मी इच्छा नाही आहे. तर अकॅडमिक स्ट्रेस तर ऑब्व्हियसली एक्झामचा तर असतोच, कारण आधी सांगितलं तसं अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे आमची. आणि मार्क्स पण फ्लक्च्युएट होत राहतात, कधी कमी कधी जास्त. आणि कमी असले तर वाईट वाटलं, आणि जास्त आले तर शाश्वती येते थोडीशी की क्लिअर करून टाकू. तो स्ट्रेस झाला. त्याला काउंटर करण्यासाठी मोस्टली आता लाईक माझे 2 अटेम्प्ट्स ऑलरेडी झाले आहेत, तर आता मला असं सॉर्ट ऑफ बॅक ऑफ द माइंड माहिती आहे की जे मला वाटत आहे ते सगळ्यांनाच वाटत आहे. आणि तो स्ट्रेस काही वेळाने, काही तासांनी तो डेसिबेट होऊन जाईल, चालला जाईल. पण नाहीच गेला समजा तर ऑब्व्हियसली मित्र तर आहेच, मित्रपरिवार आहे सगळं, त्यांच्यासोबत पण चर्चा होतच राहतं. आणि सर पण आहेत, आमचे मेंटर पण आहेत, ते पण फार कधीही गरज लागली तरी त्यांना फोन करून आम्ही काहीही विचारू शकतो. अँड बाकीचे स्ट्रेस लाईक मेसचं खाणं किंवा कोणताही स्ट्रेस असो, घरच्या जेवणाची आठवण येते? खूप लाईक आय रिअली मिस दॅट. घरचं खाणं, मेसचं खाणं इज लाईक वी ऑल नो हाऊ मेसचं खाणं इज, बट स्टील मी जिथे खातो तिथे फेअर इनफ भेटतं. आणि बाकीचं जे काही स्ट्रेस असेल ते मित्रांसोबत बोलून किंवा घरच्यांशी बोलून सॉर्ट आउट होऊन जातं. प्लॅन बीचा विचार करता का? प्लॅन बीचा विचार ॲक्च्युली करूनच इथे पाऊल टाकला आहे. प्लॅन बी इन द सेन्स लाईक म्हणू शकता की माझ्याकडे 2 प्लॅन बीज आहेत. लाईक आय एम ॲन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इन कम्प्युटर सायन्स. तो
one plan will be like directly doing some course and doing a 9 to 5 job in some company. Other would be like appearing for MBA exams like CAT असेल किंवा MBA CET असेल, तर त्या थ्रू पण दुसरा कोणत्या तरी नवीन काय म्हणू नवीन कोर्स करू शकतो MBAचा वगैरे, आणि त्या थ्रू पण जॉब लागू शकते. हो. आता तुला 2-3 वर्ष झाले, तू आत्ताच आली आहेस, पण एकूणच तुमचा जेवढा पण एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला इतरांना जे अजून नवीन येणार आहेत या क्षेत्रात, तर त्यांना काय सांगायला आवडेल? यू जस्ट हॅव टू ट्रस्ट द प्रोसेस. जसं तो म्हणाला की मोटिवेशन जास्त लास्ट नाही करत. जर तुम्हाला एक्सटर्नल मोटिवेशनची गरज आहे ह्याचा अर्थ म्हणजे तुमचं ट्रस्ट त्या प्रोसेसवरती स्वतःवरती पण म्हणजे डिफिकल्ट असतं खूप ट्रस्ट करणं, आणि इट इज नॉट व्हेरी इझी टू ट्रस्ट युअर सेल्फ ऑल द टाईम, बट इट इज more than the trust in yourself, you have to trust the process. Ki whatever actions you're doing or whatever you're studying, you're doing that तुमच्या 100% capacity ने. So that is. जशी म्हणाली की ट्रस्ट द प्रोसेस, एकदम बरोबर आहे. लाईक तुम्ही चालता चालता तुम्हाला माहीत नाही की तुम्ही कुठपर्यंत पोचला आहात, ते तर एकदम एक्झामच तुम्हाला सांगेल की तुम्ही कुठपर्यंत पोचला आहात. तर जे तुम्हाला मार्गदर्शन मिळतं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, आणि सेल्फ मोटिवेशन इज ऑलरेडी रिअली इम्पॉर्टंट. एक्सटर्नल मोटिवेशन जेव्हा तुम्हाला आतून कमतरता पडते तेव्हा एक्सटर्नल मोटिवेशन पण लागतं, पण तुम्हाला ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला ग्रिटी बनायचं आहे, रेझिलियंट बनायचं आहे, आणि त्यासाठी यू जस्ट हॅव टू कीप ऑन कीपिंग ऑन. येस, कन्सिस्टन्सी. स्पर्धा परीक्षांची तयारी कधी करावं असं वाटलं? म्हणजे माझं 2018 साली ग्रॅज्युएशन झालं, आणि मग त्याच्यानंतर काही म्हणजे फॅमिलीकडून पण माझे मामा वगैरे शिकवत होते, मग त्यांनी सांगितलं, मग त्याच्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षेकडे आली. ओके. आणि आईवडिलांचा कसा पाठिंबा होता, आणि या क्षेत्रात किंवा स्पर्धा परीक्षा द्यायचा असा विचार केला त्यावेळी काय असं टाईम लिमिट असं सेट केलं होतं का? नाही, तसं तर आल्यावरती एक बहुतांश लोक तर टाईम लिमिट सेट करतात की बाबा आपल्याला हार्डली 2-3 वर्षात तरी निघायला पाहिजे. त्याच्यामुळे मग ते तर माइंडसेटच असतोच, कारण प्रत्येकानं कोणाला एवढी 7-8 वर्ष द्यायची नसतात इथे. पण मग त्याच्यानंतर मग आई वडील म्हणजे माझे पप्पा वारलेत 17 साली, मग माझी मम्मी माझी बहीण वगैरे आहेत, मग ते एक असतं की बाबा चला करा, तुला करायचं आहे, त्यांचा फुल सपोर्ट घे, तुला जे करायचं ते कर. सो मग मी इथे आले. आणि तुमचं म्हणजे तुम्ही स्ट्रेस कसं मॅनेज करता जेव्हा इतक्या परीक्षा द्यायच्या असतात, इतका अभ्यास करायचा असतो, त्यावेळी ताण येत असेल, मग ते मानसिक आरोग्य जपणं, जे अलीकडं मानसिक आरोग्यावर खूप जण बोलत आहेत, तर मग त्याबद्दल तुमच्यात चर्चा होते का विद्यार्थ्यांमध्ये, आणि तुम्ही पर्सनली तसं काही करता का स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी? नाही, स्ट्रेस तर साहजिक आहे, म्हणजे खूप येतो, कारण आपण एक्झाम्स देतोय आणि आता बऱ्याच वर्षापासून देतोय, त्याच्यामुळे स्ट्रेस तर भरपूरच असतो. पण मग इथे आपल्या म्हणजे सोबत जे असतात, इवन जे पोस्ट होल्डर वगैरे माझे काही फ्रेंड्स आहेत, ते लोक मोटिवेट करत असतात, कारण आता आम्ही मेन्स वगैरे देत असतो आणि रिझल्ट काही मार्कांसाठी जात असतो, त्याच्यामुळे ते बोलत असतात की बाबा चल ठीक आहे, आता थोड्या मार्कांनी गेला तर नेक्स्ट टाईम मे बी होऊन जाईल. मग तो थोडासा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो फ्रेंड्स लोकांकडून, आणि फॅमिलीकडून घरच्यांचं असं असतं की बरं ठीक आहे, म्हणजे आई वडील आहेत, म्हणजे बहिणी वगैरे आहेत, त्याच्यामुळे ते सपोर्टच करतात, त्यांचा नेहमी पॉझिटिव्ह की तू कर माझ्यासाठी फक्त हे. मूवीज येतात नवीन नवीन, आता वर्ल्ड कपची मॅच होती, तर ते तुम्ही बघता का आणि एन्जॉय करता का? कारण करंट अफेअर्समध्ये तर हे सगळं होऊनच जातं, पण बाकी वेळच्या वेळी तुम्ही एन्जॉय करता का ते? एन्जॉय म्हणजे एन्जॉयमेंट असं नसतं, ते फार एक क्षणिक असतं, म्हणजे बाबा थोडासा आता दिवसभर तर होत नसतं, साहजिक आहे, आपण ह्युमन आहेत, त्याच्यामुळे थोडंफार जर वेळ असला तर त्याच्यामध्ये हा मूवीज बघतो, म्हणजे असं नाही की पर मंथ असं पण नाही आहे, एखादा कुठला फेमस असेल आणि जर ऐकलं असेल की हा मूवी बघायचा तर नक्की बघतो. आणि आता जे नवीन या क्षेत्रात येऊ इच्छिणार आहेत किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्यात भविष्य काळात, एक मोठी बहीण म्हणून त्यांना काय सल्ला असेल तुमचा? स्पर्धा परीक्षा म्हणजे एक म्हणजे माझ्या आता मी एवढा वर्ष झाले देते, त्याच्यामुळे तर मी पर्सनली एवढं सांगेन की अगोदर प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवा,
की आणि म्हणजे एक आपल्याला माहीत असते की आपण किती वर्ष करू शकतो आणि बघत जा की बाबा जे करतात त्यांना ॲटलिस्ट एकदा तरी विचारा की म्हणजे तुम्ही कसं करताय किंवा तुम्ही किती वर्ष देताय. आणि जर ऐकलं की बाबा काय असं काहीच नाही की आता काही लोकांना लवकर ही सक्सेस लवकर म्हणजे खूप पण लवकर नाही, लवकर भेटतं लेट भेटतं. मग ते स्वतःला तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की मी एवढं टाईम करू शकतो का किंवा मी एवढा वर्ष करू शकतो का. आणि त्यासाठी मला वाटतं की फायनान्स आणि तुमचे मेंटल स्ट्रेंथ पण तेवढी महत्त्वाची. हा पैसे खूप जास्त महत्त्वाचे आहेत, कारण इथे प्रत्येक गोष्ट पैशांवरच आहे. नाश्तापासून ते लायब्ररीची फी वगैरे सगळी तशीच आहे. पण टचवूड की माझं बार्टीला झालेलं आहे, त्याच्यामुळे गेल्या म्हणजे एक बिफोर 1 इयर तेव्हा पण मी बार्टी MPSC घेतलेली होती आणि इवन आत्ता पण माझं बार्टी UPSCला झाले. त्यामुळे एक थोडंसं आपण याचा अर्थ काय की मी थोडंसं बाबा फायनान्शियली स्टेबल आहे, त्याच्यामुळे मी मेंटली स्टेबल होते. त्यामुळे पहिल्यांदा पैसे नंतर मेंटली स्टेबिलिटी होऊन जाते.